चालू आहे आपलं कांदा फ्राई. कांदा एकदम ब्लॅक करणार आपण, एकदम काळी ग्रेव्ही मानल्याच्या नंतर काळीच झाली पाहिजे, तांबडी चालणार नाही. थोडंसं मीठ नंतर टाकेल मी, जाऊ द्या, मीठ नंतर टाक. बघा गाईच आता कसं मस्तपैकी फ्राय करतो मी याला. आता अजिबात बोलत नाही मी, पळी ना आणि चम्मच ना तू, माझा विषय आजचा. भाजी खरंच छान झाली आहे, पण आता आम्ही ना त्यांना म्हणणारच नाहीये भाजी कशी झाली, पण त्यांनी खरंच भाजी छान केली. आम्ही म्हणणार आहे भाजी चांगलीच झाली नाही बरं का पर्या. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी सोनाली स्वागत करते आपले अगदी मनापासून आपल्या चॅनलवरती. तर चला गाईज, आता इथे आला आहे आमचा बाजार आणि तुम्ही इथे बघा आता हिच्या पप्पाने जो आहे तो बाजार कसा करून आणला आहे अर्धवट. बघा आता लगे 2 दिवसांनी पुन्हा मंडीत जावं लागणार आहे. आणि बाजार तर बघा तुम्ही फक्त काय आणलंय, टोमॅटो, पुन्हा काय काय, भेंडी, कोथिंबीर आणि शिमला मिरची, अद्रक, पुन्हा लिंबू, आणि इकडे काय काय बॅगमध्ये फुटाणे शेंगदाणे. ते बरं आणलं म्हणा पहिलं. आता मला वाटलं हप्त्याचा बाजार असतो इकडे छान भरतो, पण त्यांनी काही व्यवस्थित बाजार आणला नाही. ठीक आहे, आता जो आणला आहे तो मी आता फ्रीजमध्ये लावून ठेवते. इथे फ्रीज होतं आपलं सकाळी साफ केलेलं, आणि सगळं काही बाजार येऊपर्यंत वाट बघत होतो आम्ही, आणि बाजार असा आणला आहे. कारण मी जाणार होती पण मग मी काही गेली नाही. म्हटलं चला तुम्ही जात आहे तर तुम्हीच घेऊन या, आणि ते मित्र होते सोबत त्याच्यामुळे मी नाही गेले, तर हे असा बाजार आणला. आणि इथे फिश पण आणलेली आहे. आता फिश बनवायची आहे. आज फिशची भाजी करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. तर आज पण फिश कोण करणार आहे तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे. आज मी नाही बनवणार आहे, तर आज बनवणार आहेत ते, तर तुम्हाला दाखवते मी. आता ती फिश कशी बनवत आहे तर बघा तुम्ही, कशी बनवतात, तर त्यांना येतं की नाही आता आपण बघू. काय हॅलो गाईज, ते इंडक्शनवरती कांदा मस्तपैकी एकदम भाजून घेतो, कारण मला बनवायची ब्लॅक ग्रेव्हीमध्ये भाजी. आणि आता त्याच्यासाठी आणले आहेत मी फिश. हे बघा फिश इथं घेतले आहेत मी. फिश पण कटला आणलेला आहे. आणि तुम्हाला आता ती भाजी कशी बनवणार आहे तुम्ही आता? त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घेतले आहेत मसाले, दिसत आहेत का तुम्हाला? बघा हे बघा, हे सर्व मसाले वगैरे आता मी काढून एकदम व्यवस्थित भाजी म्हणजे भाजी बनवतो मी आता एक नंबर. अब देखो तुम कैसी होती है मेरी भाजी. चला गाईज, आता ही भाजी बनवत आहे, आणि तर बघू आता ही भाजी कशी बनवत आहे. तर आणि मला तर माहिती आता हे सध्या ते कांदा वगैरे जे आहे ते ब्लॅकच बनवणार आहे, कारण त्यांना तेच आवडतं. कुणाला आवडो या न आवडो, पण त्यांना ब्लॅक ग्रेव्ही आवडती, म्हणून ती त्याची तयारी चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. कांदा वगैरे ठेवलाय त्यांनी. त्याच्यासाठी घेतली मस्तपैकी हिरवा धनिया, कोथिंबीर, आणि त्याच्यामधले असे पानं जे आहेत ना ते जरा पिवळे झालेले, ते मी काढून घेणार आहे मस्तपैकी व्यवस्थित. आणि इकडं तोपर्यंत चालू आहे आपलं कांदा फ्राई. कांदा एकदम ब्लॅक करणार आपण, एकदम काळी ग्रेव्ही मानल्याच्या नंतर काळीच झाली पाहिजे, तांबडी चालणार नाही. बनवा आता. हा भाकरी तुम्ही टाकणार आहे का? भाकरी तू भाकरी वगैरे टाकावं लागेल, थोडासा भात, फिशची भाजी आहे ना, तर भाकरी टाकावं लागतील. चला आता मी तिकडे आहे, भात टाकते थोडासा गॅसवर, आणि भाकरी इकडे टाकून घेते. तोपर्यंत यांची इकडे भाजी होत आहे. बघू आपण त्यांची भाजी कशी होती. मी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते. रिकामं उभं राहण्यापेक्षा मी इकडं काहीतरी बनवते, कारण आता खूप उशीर झाला, कारण बाजारच खूप लेट आला आमचा. त्याच्यामुळे आता इंडक्शनवर बनवत आहे भाजी, आणि मी गॅसवर बनवते भाकरी, आणि थोडासा भात पण टाकून देते लगेच बाजूला. चला, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर नवीन असेल कोणी आमच्या चॅनलवर, त्यांनी पण सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी, आणि शेअर पण करा, लाईक पण करा, कारण आमचा आता डेलीचं ब्लॉग येत आहे. एक मिनी ब्लॉग येत आहे, एक लॉंग येत आहे. झाला का मसाला भाजून? चालू आहे मसाला भाजणं. आता मी भाजूला बघ किती ऊक लागले. मस्त भाजत आहे, मस्त इंडक्शनवर. लवकर भाजतोय. आता इकडे टाकला आहे मी भात. थोडासा भात बी पाहिजे ना, आता फिशची भाजी, भात नाही म्हणल्यावर जरा थोडंसं कमी वाटतं जेवणात. आम्हाला तर खूप आवडतो भात फिशची भाजी सोबत. ही भाजी बनवणार, मी भाकरी करणार. बघू आता भाजी कशी होती. तर पण मी भाजी करू राहील, तू मध्ये का पण करू राहिली? अहो भात टाकत होती मी, म्हणलं लवकर. काय भाजत आहे तुम्ही आता? आता मिरच्या भाजू लागलो मी. आणि कांदा भाजला का? कांदा, हो कांदा भाजला, सगळं भाजलं होतं. खोबरं पण भाजून घ्यायचं बरं का, आठवणी. खोबरं भाजलं, बारीक केलं, एकदम भाजी टेस्टी झाली पाहिजे. आता मी करतो ना बरोबर, तू नको सांगू मला. बघा तुमची भाजी छान होती, माझ्या भाकरी छान होता. चालेल. बघा गाईस, तुम्ही आता याने असा मसाला भाजला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल.
मला तर वाटतं खूपच छान भाजला आहे. आता बघू भाजी कशी होती इकडे तर. आणि ते बी ब्लॅक ग्रेव्ही आहे आता यांची. हे बघा गाईचा आता कसा भाजलाय बघा मसाला. मी तुम्ही बघा व्यवस्थित आहे का, काही कमी जास्त आहे का मला सांगा प्रॉपर. काही कमी जास्त वाटतं तुम्हाला याच्यामध्ये सांगा. हे कांदा आहे, धने, अद्रक, तीळ वगैरे, कोथिंबीर हे सगळं मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता भाजायला याच्यामध्ये घेतलं मी सगळं. बाजार कसा होता आज? बाजार खूप महाग होता. आता मी मस्तपैकी पहिले कांदा आणि ते काढून घेतो मस्तपैकी. तुम्ही कांदा काढा, मी तोपर्यंत भाकरी बनवते आता मस्त. कांदा, खोबरं, नंतर फुटाणे, गरम ते सर्व मसाला. एकत्र निघन. थोडं थोडं फिरवून घ्या. कोथिंबीर धुतली का? घेतली ना. चला माझी झाली आता इथे एक भाकर. तर चला आता माझ्या इथे भाकरी पण झाली आहे आणि यांचा अजून मसालाच काढणं चालू आहे. चला जिंकले मी तुमच्यासोबत. आता या 3 भाकरी टाकल्या मी आणि याच्यानंतर मी आता एक कोथिंबीर आहे ना, आता ती पण निवडते. अरे माणसाच्या मेहनतीची कदरच नाही. अहो मी रोज बनवते, एक दिवस बनवलं म्हणून काय झालं तुम्ही तरी. माझ्या भाकरीहून मी इकडे कोथिंबीर घेतली निवडायला. हे बघा आता मस्तपैकी मी याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून तडका देऊन घेतला त्याला. आता याच्यामध्ये टाकतो मी काय पहिलं थोडंसं हळद. थोडीशी हळद टाकायची मला याच्यात. माझी स्टाईल मारता तुम्ही तर. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार थोडंसं मीठ. मीठ नंतर टाकेन मी, जाऊ द्या, मीठ नंतर टाकेन. माझी स्टाईल मध्ये मीठ नाहीच आहे. तो हे बघा आता याच्यात टाकला मी मसाला. हळद जास्त टाकली का? याच्यात टाकला मी आता मसाला पूर्ण. तसं तुम्ही कोथिंबीर पण खूप छान आणली बरं, खूप गावरान आहे मस्त. गावरानं सांगितलं तुम्ही. मला कोथिंबीरच लय आवडली आजच्या बाजारातली. हे बघा आता गाईज तुम्ही भाजी बघू शकता इथं एकच नंबर होऊ लागली आता. हे बघा गाईज आता कसं मस्तपैकी फ्राय करतो मी याला. आता तर थोडंसं कमी करतो टेम्परेचर. हो भाजी हलवायला पळी घेतात तो. पळी राहते का? आवलतानी नाही करत होते उचटणीनी, ती भाकरीसाठी असते. आता हे हातात आलं मी यालाच चालत राहतो. आपलं काय तसं भाजीचा ए, वास- अजिबात बोलत नाही मी. पळी नाही चम्मच नाही. तू माझा विषय आजचा भाजी बनवायचं काम माझं आहे. भाजी तर छान दिसू राहिली. आता मीठ मिरची माहिती नाही कसं आहे. मीठ नाही टाकलं नाही त्याच्यात. मला नाही वाटत माझ्यासारखी बनवून पण. हा माझ्यासारखी बनवून खाशीन तर विषयच. थोडं तेल सुटू दे त्याला. आता मस्त तेल कमी कसं पडलं. दिसतंय, कसं दिसतंय एक नंबर. तेल इंडक्शनवर सारा मस्त स्वयंपाक होऊ लागला आपला. गॅस वाचू लागला. काय भारी जमलं ही बॅटर. हे बघा गाईज आता अशी भाजी बनवली मी. एकदम मस्तपैकी काळी भाजी बनवली. पण त्याला थोडंसं हिरवी मिरची जास्त टाकली आणि कोथिंबीर जास्त टाकली. म्हणजे थोडासा असा हिरवा कलर त्याला आलाय. पण एकदम चव वगैरे एकदम भारी आली त्याची. फिश एक नंबर आहे बरं का. फिश म्हणजे फिश. हे बघा फिश खूपच छान एकदम ताज्या आणि एकदम फ्रेश. इकडं आपल्यासाठी भाकर चालू आहे कडक होण्यासाठी आणि इकडं आहे फिश ठेवलेले. आता याला येईल उकळी. उकळी आल्याच्या नंतर आली जवळ त्याला उकळी आल्याच्या नंतर त्यात आपल्याला टाकायची आहे ही फिश. चला आता ही टाकत आहे फिश. हे असे टाकून घेतले याच्यामध्ये फिश मस्तपैकी. मी आता मस्त झाली बरं भाजी ती. टेस्ट येते मस्त. टेस्ट पण छान आली, पुन्हा वास पण छान येतोय. आपण दोघं मिळून केली बरं का. बर मग मी तुम्हाला फिश धुवून दिले, मदत केली. किती मसाला बी सांगितलं किती घ्यायचा किती नाही. कोणी सांगितलं मसाला काय ही गप्पा नका आणू. मी मसाला सांगितलं सांगितला. आता. काय छान नाही निघालं ते. हे काय धुतले की पीस. अरे तिथं निघतच नव्हतं माझ्या हातातून. हे काय हे माझ्याकडून निघत नव्हतं हो ते. भाजी खरंच छान झाली आहे. पण आता आम्ही ना त्यांना म्हणणारच नाहीये भाजी कशी झाली. पण त्यांनी खरंच भाजी छान केली. आम्ही म्हणणार आहे भाजी चांगलीच झाली नाही बरं का. परी असंच म्हणायचा पप्पाला. बघा एक नंबर भाजी बनवली त्यांनी आणि किती छान लागते ती टेस्टला पण. इकडे भाकर पण कडक करायला ठेवलेली आहे बघा. चला आता आमचा झालाय स्वयंपाक. सगळा स्वयंपाक झाला आहे ना. आज त्यांनी मला मदत केली त्याच्यामुळे खूप लवकर झालंय ना. असं जर रोज केली किती छान वाटेल ना. म्हणजे मिस्टर पण तुम्हाला मदत करत असतील अशी मी आशा करते आणि करतच असतील कारण सगळ्यांचीच मदत करतात अडी अडचणीला. तर अशा प्रकारचा स्वयंपाक झाला आहे दोघं मिळून. चला आता आम्ही ना जेवण करणार आहे. तोपर्यंत ते गेले आता पाणी आणायला. आता पाणी आणलं आहे. प्यायचं पाणी नाही. आमचं आरो जे आहे ना ते थोडंसं खराब झालंय. तर आम्ही आता आरो बंदच आहे आमचा. तर मग आता चला गाईज आता इथं झाला आहे स्वयंपाक आणि सगळे जेवायला बसत आहे. आता मी पण जेवण करत आहे. चला मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.